अजिंक्य, तुम्ही इकडे काय करताय? काय नाही, तू काय करतेस? काय नाही, ते आप्पांच्या दुकानात गेले होते. काय आणलं? नारळ कुठे म्हणणार? संपल्यात. वय जेडे, आपल्या घरात काय चाललंय का? काय नाही, रोजच आहे. म्हणजे नेहमीच्या स्वयंपाकासाठी पाहिजे खोबरं. अगं ते नाही, मग लग्नाचं काय चाललंय का? कुणाच्या? अगं तेच विचारतोय, कुणाच्या लग्नाचं काय चाललेलं नाही ना? काय माहित, तुम्हाला कोण काय बोललं का? नाही, काय बोललं नाही मला कोण. मग असं कसं विचारलं? असं सहजच विचारलं. आपल्या लग्नाचं तर काय चाललं नाही ना? आपल्या म्हणजे? आपल्या म्हणजे आपल्या दोघांच्या. तुला कोण म्हणलं? कोण म्हणलं नाही, ते मी आपलं सहज अंदाज लावला. नाही नाही, तसं काय नाही. मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय एवढं? अगं टेन्शन नाही काय, जी विचारत होती ना लग्नाचं काय करायचं. आणि आता रावल्यान सचा पण. सचान रावला काय? नाही काय नाही, जाऊ दे, सोड. सांगा की काय झालं. जाऊ दे म्हणलं ना. सॉरी. हा, तुझा घरी. तुम्ही कधी येणार आहे? अगं माझं एक काम आहे, ते करून येतो. तुझं लवकर या पण. हा. काँग्रेस नवरदेव. पेपे, काय चांगलं गुलू गुलू चाललं होतं की तिथं? काय गुलगुल काय ग? आम्ही असंच बोलत होतो. इथं? अरे इथं म्हणजे काही तर काय नियम आहे का बोलायचं नाही म्हणून? अरे हसल काय झालं? अडकलायच ना का तू? ते हसू नको काय, मला माहिती आहे तूच केलंस गावभर हे. काय काय सांगतोय तुला काय? हा मग सांग की, मी काय घाबरते व्हय तुला? मला 101% माहिती आहे. माझ्या लग्नाची सगळ्या गावभर तूच बोंबाबोंब केलीस. मला काय हाऊस नाही आलीये, मी गावभर बोंब बोंब केलीये म्हणे. तूच केलेस, आणि तुला तसला चोंबडे म्हणा पाहिजे असतो. आजा, चोंबडी म्हणायचं ना आधीच सांगितलंय हा तुला. कुणी तुला गावभर करायला सांगितलं ग? लय होते आजा, सारखं काय चोंबडेपणा सांगितलं ना मी काय केलं नाही म्हणून. मग कुणी केलं? कुणी केलं? अरे मला काय माहित, तुमच्या जयडीनच सांगितलंय मला काकीच्या पार्लर मध्ये. हे उगाच काय बी बोलू नको बरं का. अरे खरंच तिने सांगितलंय तर? जयडे गप, नाहीतर. जयडे बघ बघ कसं तिचंच नाव तोंडात आहे. चुकून म्हणलोय मी, मला शितली नाही जयडे म्हणायचं होतं. हा? शितलीला जयडे म्हणायचं होतं. हा? शितली म्हणायचं होतं मला. एकदा नीट ठरव काय ते, शीतल का जयडी? मला नाही काय ठरवायचं. बघ किती बिथरलायस. मी हा, लग्न ठरल्यावर माणसं बिथरतातच म्हणा. शितले, तुझ्या जागी एखादा पोरगा असता ना, एका फायटीचा आउट केला असता बघ. हे तू हात जरी वर केलास ना, तर हात तोडून दुसऱ्या हातात देते का नाही बघ. आलाय मोठा फायटीत आउट करणारा. लय होते शितले. आयो, एवढी आवडायला लागलाय का मी, की माझेच डायलॉग मारायला लागलाय? तुझ्या नादीच लागणं चुकीचं आहे. जा जा, शीतलचा नाद म्हणजे आयुष्यातून बरबाद.
ठीक आहे डबा. मी काय म्हणते, काय पगार होस तर पैशाची जुळणी होती का बघा की. आता कशाला पाहिजे पैसे? अहो महिना अखेर आहे आज, समजा किराणा संपलाय. मग पवाराच्या दुकानात ना आणखी पगार झाल्यावर देऊ पैसे. हा, पवाराची माणसं काय माझ्या माहेरची नाहीत सारखं सारखं उधार द्यायला. मी आप्पाला जाताना सांगून जातो. हा सांगा. येऊ का? जिजे येत. जिजे हा? कसला विचार करते का? समाधान या. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. काय? आपल्या दोन्ही पण पोरांच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे. होय. तू एक काम कर की, काय? गुरुजींच्याकडे जा आणि दोघांची पण पत्रिका दाखव. वय वय दाखवा की. कसं आहे, दोघांचं लग्न एकत्र लावायचं म्हणजे अवघडच आहे की जरा. म्हणजे अगं, दोन्ही लग्नाचा खर्च एकदम सोसणार आहे का आपल्याला? मला आपलं असं वाटतंय बघ, गुरुजींच्याकडे जावा आणि पत्रिका दाखवा. आणि ज्याच्या पत्रिकेत लग्नाचा पहिला योग असेल ना, त्याचं पहिलं लग्न करून मोकळ होऊया की आपण. त्याच्यासाठी पत्रिका कशाला बघायला जायचंय? तर म्हणजे पत्रिका न बघता करा की लग्न. अगं, जे काय असेल ना ते निर्माण होऊ देत की, म्हणजे पुन्हा शंका कुशंका नको मनात कुठल्या. आणि समाधान्या, तुला सांगून ठेवते, पोरांच्या पत्रिकेत जर लग्नाचा योग नसेल ना, तर माझ्या समोर विषय बी काढायचा नाही. आणि हे बघ, आज्याला जी पोरगी बघायची आहे की नाही, तिची आणि आज्याची पत्रिका जुळते का नाही हे पण बघायचं. तसंच जयडीची आणि त्या पोराची ती बी पत्रिका जुळते का नाही ते पण बघायचं. बर, मी जाऊन येतो गुरुजींकडे. आणि एक काम कर, काय? तू लवकर ये की, मग मी पण येते तुझ्या बरोबर. जेजे तुम्ही कशाला जाताय? आम्ही जाऊन येतो की. नाही म्हणजे पावसा पाण्यात कशाला तुमची दगदग. बर बर, मग तुम्ही जाऊन या. हा बघा लवकर जमत असेल तर. अजिंक्यांची आणि जेडीची पत्रिका जुळते का नाही बघितलं तर. बघतो मला कसं जमतंय ते. येऊ का? जिजे येतो का?